बरोबर आहे. म्हणून स्वतःच नका बघू मित्रांनो, सर्वांचं बघा. परमार्थ करा. नुसता अर्थ है ना, म्हणजे आर्थिक परिस्थिती किती आहे, किती येणार आहे, किती देणार आहेत, हे नका बघू. तिथं तो बाबा किंवा तो आश्रम किंवा ते गाव आपल्याला प्रेम देतं हे बघा. पैसाच नका बघू, प्रेम बघा मित्रांनो. तुम्हाला जर एखाद्याने जवळ घेऊन नुसतं म्हटलं ना, अहो बरं आहे का, तब्येत कशी आहे, थकला असाल आता, पाणी घ्या, बसा थोडा वेळ है ना, जेवण करा, बस झालं मित्रांनो. हे प्रेम महत्वाचं आहे, ध्यानात घ्या मित्रांनो. एवढं जर प्रेम तुम्हाला दिलं ना कधी कोणी, तर त्यासाठी कधी कुठेही जात जा मित्रांनो. ध्यानात घ्या. आपण एखाद्या वेळेस खूप आशाने जात असतो एखाद्या कार्यक्रमाला वगैरे कुठं, आणि खूप मोठा यजमान आहे असं वाटायला लागतं आपल्याला, आणि शेवटी काय होऊन जातं. आणि संतांना तोषल्यानंतर परमेश्वर तोषतो मित्रांनो. काय देवाने स्पष्ट सांगितलं, यांना जर तोषवलं ना, यांना जर रस खाऊ घातला आंब्याचा आहे, काय म्हणतात, वाह काय यजमान होता आजचा, आंब्याचा रस तेन काय दक्षिणा तेन, सगळे साधू एकमेकात बोलायला लागतात. माहिती तुम्हाला, बघा तुम्ही चर्चा कधी ऐकली असेल आमच्या ग्रस्त लोकांनी, एकमेकात बोलायला लागतात साधू. अरे यजमान तगडा दिसतो कडे, पाना पंक्तीत पदार्थ काय, दक्षिणा कानावलीस कडकत नोटा आणल्या. साधू तोषला ना की देव तोषतो मित्रांनो, ध्यानात घ्या. मग साधूला तोषवायचा प्रयत्न करा. साधू तोषला पाहिजे, देव तोषतो मित्रांनो. काही लोकांना साधूला तोषवताच येत नाही, नाराज करता काही लोक, आणि पाहुण्यांना खुश करता लोक. हॅलो आले की नाही दाजी, युवायला फोन केला, हो युवाई बा कुठपर्यंत आले, गाडी आणू का, जावाई बा कुठपर्यंत पोहोचले, येऊ का गाडी घेऊन. एखादा साधू वगैरे कुठं बस स्टॉपवर आहे बिचारा, पायी येत आहे, त्यासाठी नाही गाडी, तू त्यासाठी नाही म्हणणार तू, बाबा कोणाला काही आणायचं असेल, साधू वगैरे कुठं असेल ना, तर मला सांगत जा बरं का, माझ्याकडे गाडी आहे, मी त्यांना लगेच घेऊन येत जाईल, माझ्याकडे 7 दिवसाची सेवा देऊन टाका. आपल्या पाहुण्यांना रावण्यांना आपण सगळ्यांना नेऊन सोडतो, आणतो. हे बिचारे कधी कधी साधू कोणाला विचारतात, इकडे तिकडे फिरतात, तर आपल्याला वाटत सुद्धा नाही की यांना नेऊन घालावं. ज्यांना वाटतं ना, जे आणून घालतात ना, त्यांचं फळ परमेश्वर त्यांना देणार आहे. म्हणून आमच्या गावातल्या लोकांनी माहिती, काही काही साधू नाही आणून घालतात, बाबा इकडे नाही, चला मी नेऊन सोडतो तुम्हाला. असे आहेत आमच्या गावातले काही लोक, आणून सोडतात. नाही तिथं ते शेतकरी आश्रम, हा इकडून नका, इकडून घालतो तुम्हाला, रोडला नेऊन घालतो. आणि म्हणून हे सगळं उदयाला आले त्यांच्याजवळ. हे खरंय मित्रांनो, हे ध्यानात घ्या तुम्ही. ज्ञान हे डोक्यात असतं मित्रांनो, आणि प्रेम कुठं असतं, हृदयात असतं. याच्यावरूनच समजून घ्या भक्ती कोणती उत्तम आहे. ज्ञानापसी प्रेम उत्तम. हृदयामध्ये जागा पाहिजे मित्रांनो, हृदयामध्ये, डोक्यात नाही. काय हृदयामध्ये तुमच्याविषयी, माझ्याविषयी, एकमेकाविषयी, आपल्याविषयी प्रेम पाहिजे. ती भक्ती आहे. आणि ती काय देते भक्ती, प्रेमा ते दे. परमेश्वराचं प्रेम आपल्याला देते ती. कोणाला देईन, रात्री मी वेळा सांगितली ना तुम्हाला, की ज्यांनी पोटातलं काढून आपल्या गुरुला खाऊ घातलं. पोटातलं काढो मित्रांनो, जशी तशी लीळा आम्ही का सांगितली माहिती का, रात्री धर्मराजला का बरं पाठाज्ञ करायला लावलं, की तुम्हाला असं वाटन की बाबा मनानेच सांगायला लागला काय. असं पण होतं कधी कधी, रोजन दिलं का, काय माहिती कुठलं सांगितलंय बाबाने, पोटातलं कोणी काढून खाऊ घालत असतं काय. म्हणून मी रात्री धर्मराजला वाचायला लावलं, वाच तू, आणि मी सांगायला लागलो. नाही तुम्ही अशी सांगितली असती. पण काही लोकांची जी गलतफहमी असते ना, ती दूर करण्यासाठी त्याला तिथं बसवलं, म्हणलं वाच. अक्षरशः मित्रांनो, त्या नाथपंथी जोग्याने पोटामधलं काढून गुरुला खाऊ घातलं मित्रांनो. किती महत्वाचं आहे. आपण साधू संतांना द्यायचं तर आपला हात आखडतो, आपल्याला नको वाटतं, करावं नाही वाटत, म्हणजे किती अवघड याचा विचार करा बरं थोडंसं तुम्ही, आहे की नाही अवघड.
कधी गुरुला खाऊ घालणार तुम्ही? आणि जावई आलं की लगे तूप काय वाढायचं, ताट काय धुवायचं, आणि त्याचे पाय काय धुवायचे, है ना, जावाई बुवा काय करायचं, स्वार्थासाठी, है ना, सगळे संबंधी वगैरे. अहो नुसतं लेख ज्या गावाला दिलेली आहे का, आणि त्या गावातला जर एखादा पाहुणा आला तरी सुद्धा लोक चहा प्यायला नेतात. लेख दिलेली आहे ना, आपल्या लेख कोण्या गावात आहे, कुठंतरी असेल संभाजीनगरला, म्हणजे कुठं असो समजा, लोक काय करतात, माझ्या लेकीच्या गावातला पाहुणा आलाय, लेकीतल्या गावातला, म्हणजे लेक सुद्धा त्याला ओळखत नाही, हा सुद्धा ओळखत नाही, पण आमच्या गावाचा आणि त्याच गावात मी पोरगी दिले, चला ना मग पाहुणे आपल्या घरी चहा घ्यायला. पाहिलं का किती प्रेम निर्माण झालं त्याला. गावातला माणूस लेक दिले दुसऱ्या घरी आणि चहा प्यायला गेला याच्या घरी. अरे हा साधू तो तुमचा आहे, अच्युत गोत्रीय आहे, है ना. याला खाऊ घातल्यावर माहिती काय होतं तुम्हाला? मेरू वैष्णव घुमट होतं मित्रांनो. आपण प्रेम फक्त संबंधियांना देतो. काय चतुर्विध साधनाला देत नाहीत, चतुर्विध मार्गाला देत नाहीत. साधन आहे आपल्यावर आहे, स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे साधन आहे. स्थान म्हणजे ते आतमध्ये आपलं स्थान आहे. प्रसाद म्हणजे तिथंच प्रसाद असतात, त्या आपण असं करतो ना, ते प्रसाद असे बांधलेले असतात का, त्याच्यामध्ये वस्त्र असतात देवाचे, ते आपण वंदन करतो. भिक्षुक तुम्ही आहात, आहेत ना, आणि वासनिक तुम्ही आहात. याच्यामधला एखादा विषय जर समजा इथं नाही तर आपण नापास होणार. समजा वासनिकच नाही, फक्त साधूचे, देव आहे, स्थान आहे, प्रसाद आहे, आणि वासनिकच नाही, आपण वासनिक विपरीत आहात, तर आपला एक विषय जाणार. 10वी मध्ये असे एक प्रकार आहे, 10वी माहिती तुम्हाला, एक विषय काढावा लागतो. 5 विषय असले, 7 विषय असले, 2 विषय गेले की मग ते म्हणतो भाऊ पुढच्या वर्षी काढू, ह्या वर्षी अभ्यास करतो. होतं ना असं? पण तुमचा जर एक विषय गेला की तुम्हाला एक सृष्टी जाते, पुढच्या वर्षी नाही. एक सृष्टी किती जाणार? एक सृष्टीचा काळ किती आहे? अनंत युगे, अनंत जन्मे. हे सगळं अनंत युगे, अनंत जन्म जातील, तेव्हा एका सृष्टीचा काळ संपेल, आणि तेव्हा कुठं पुन्हा तुम्हाला हे चतुर्विध साधन भेटेल, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, तेव्हा कुठं भेटल. तेही योग आला तर, नाही तर भेटणारही नाही. इतके महत्वाचे साधू आहेत मित्रांनो. आमच्या देवाने सांगितलं, विजनी बैसला महात्मा दुर्लभ. विजनाला म्हणजे कोण्याच्या झाडाखाली बसलेला महात्मा दुर्लभ आहे, दुर्लभ आहे तो. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. साधू विषयी मी तुम्हाला सांगत आहे. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक. काय करावं मित्रांनो, कोणाला नकोस वाटतो, पण मित्रांनो हा दिवा जर मावळला ना, खरं सांगतो बरं का, किती अवघड होऊन जाईल. धर्म करत जा, स्मरण करत जा, चिंतन करत जा, आपला वेळ जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये घालत जा. हे खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणत होतो आज आपण मोकळी चर्चा करू, है ना. हे महत्वाचं आहे. मोकळी चर्चामध्ये काहीतरी वेगळं त्या ठिकाणी रईसारखं, है ना, त्या ठिकाणी निघून जातं. आणि मग देवाला शरण गेलेलं मित्रांनो काहीच तुम्हाला पाहायचीच गरज पडणार नाही. नाम तारी त्याला कोण मारी. नामस्मरण करत असाल ना तुम्ही, काहीच होणार नाही. माहिती का तुम्हाला? अलेक्झांडर सिकंदर असा सकाळी सकाळी फिरायला निघाला. आता फिरायला निघाला, हा बाबा सकाळी सकाळी उन्हाच्या, है ना, ऊन सकाळी पडतं ना, मग उन्हाला बसला. पण मग अलेक्झांडर सिकंदर फिरायला निघाला आणि तो असा उन्हाकडे तोंड करून, सूर्याकडे तोंड करून उभा राहिला. त्याला ऊन खायचं ना, ओतपडी घ्यायची ना त्याला.
सकाळी सकाळी ऊन खूप महत्वाचं असतं. वैष्णव पंथाचे लोक सकाळी सकाळी पारायण करतात, वट्यावर बसतात. का बसतात? सूर्यकिरण त्यांच्यावर पडतात. आणि सकाळचा जो सूर्यकिरण असतो ना, तो आपल्यावर पडणं खूप गरजेचं असतं. मग मग अलेक्झांडर त्या ठिकाणी आला आणि उभा राहिला. कुठं? त्या सूर्याच्या आड. आणि त्याची सावली कोणावर पडली? त्या साधूवर. त्याला ऊनच लागना. तो साधू काय म्हणतोय? कोण आहे रे दोघा? सगळ्या बाजूला. तुला कळत नाही का मी इथं ऊन घ्यायला बसलोय म्हणून? आता ते सोबत सैनिक होते, लगेच काढले तलवारी. ए काय रे म्हणे? मी काय? कोणाला बोलतोय म्हणे तू? अय म्हणतो काय म्हणे? म्हणे काय झालं? अलेक्झांडर आहे ते, राजा आहे तो. मी काय करू? राजा आहे मला काय करायचं त्याच्याहून? बाजूला सरक म्हणलं त्याला. ऊन मला खायचंय, मला उन्हात बसलोय ना मी. माझ्यावर सावली पडीन तुझ्यावाली, तिकडे बसणं जाऊन तू. कोण म्हणतोय तुला तू राजा नाही म्हणून? तू राजाचे ना, बस ना तिथं, ऊन घेत बस ना. माझ्या आडवं कशाला येतो तू? राजाला बोलण्याची ताकद संतात असते, राजाला शिकवायची ताकद संतात असते. म्हणून तुम्हाला चाणक्य माहिती का? कूटनीतीवाला चाणक्य आणि त्याचा शिष्य चंद्रगुप्त. अलेक्झांडर स्वारी करत होता भारतावर. मग सांगितलं पटना. पटना आत्ताच हे आहे, पूर्वीचं राजधानीचं नाव पाटलीपुत्र आहे. पाटलीपुत्रवरून पटना पडलं है ना. पाटलीपुत्राचा राजा धनानंद राजा. तो धनानंद राजा होता. तो धनानंद राजा इतका राजविलासी होता ना, त्याला लोकांहून काही गरज नव्हती. फक्त आपल्या पाटलीपुत्रा या ठिकाणीच वैभव, त्याच्या राजवाड्यात वैभव. बाया नाचवायचा, काही करायचा. कोणी काही मेलं हाणलं एकमेकाला काही झालं तरी काही विचारपूस करत नव्हता. आणि सिकंदर भारतावर स्वारी करत होता हे चाणक्याला कळालं. मग आता अडवायचं कसं हे ना. तो आला नाही पाहिजे, आपला भारत स्वतंत्र राहिला पाहिजे. म्हणून तक्षशिलामध्ये शिकवणारा चाणक्य हा राजाकडे जातो, पाटलीपुत्रला धनानंदकडे जातो आणि म्हणतो, राजन विनंती आहे तुम्हाला. आणि तिथं आनंद उत्सव चालू होता. त्या ठिकाणी स्त्रिया नाचत होत्या आणि हा मदिरा पिऊन त्या ठिकाणी डुलत होता. आणि तशा वेळेस हा चाणक्य त्या ठिकाणी गेला आणि सांगितलं, राजन विश्वधुनिका राजा सिकंदर आपल्या भारतावर स्वारी करत आहे. सावध व्हा राजन. तो नदीच्या अलीकडे आला तर आपलं राज्य, आपलं भारत तो त्याच्या कब्जात घेईल. आणि त्याच्या कब्जात घेतल्यावर आपले लोक स्वतंत्र राहणार नाही. ते आपल्या बायांवर आपल्यावर अत्याचार करतील. सावध व्हा, आपण सावध व्हा. हे बंद करा जलशे वगैरे. त्याच्या जलशामध्ये, त्याच्या नाच कामामध्ये व्यत्य आणला. म्हणून मामात्य राक्षसाला सांगितलं, मामात्य राक्षस तुम्हाला कळत नाही कोणाला कुठे केव्हाही आतमध्ये घालतात. कशाला पाठवलं म्हणे याला, या शिंडीवाल्याला. आणि पत्र दाखवलं. मला येऊन शिकवतो, मला सांगतो राज्य कसं करायचं. चाणक्याला तो धनानंद बोलतो, हातामध्ये पत्र घेतलं, वर फेकलं, तलवारीनं तुकडे तुकडे करून टाकले. तलवार पुढे केली. अमात्य राक्षस, याला उचलून बाहेर नेऊन फेकून द्या. राजाला शिकवायला आलाय, मला सांगतोय राज्य कसं करायचं, मला कळत नाही. राजा आहे तो, राजा बोले दल हाले. पण योग्य सांगितलं ना गुरुनं, योग्य सांगितलं ना संतांना. तू राजा असला मग काय झालं, तुला सल्ला दिला ना, तू राजा आहे. ज्या तू खुर्चीवर बसलास ना, ते खुर्चीवरून बोललं की लोक करतात, म्हणून तुला सांगायला तो गेला होता. त्या वेळेस शेनीला धरून बाहेर नेऊन उचलून फेकून दिलं चाणक्याला. चाणक्य होता तो. तो काय अशा राजांना घाबरणारा नव्हता तो.
त्याच्याकडे बुद्धी होती. कूटनीती, चाणक्य म्हणतात त्याला. राजाच्या राज दरबारामध्ये त्याला फेकून दिलं वरतून. त्याला शेंडी होती एवढी. त्या ठिकाणी पडला, फेकून दिली, लात मारली चाणक्याला. चाणक्य पडल्यानंतर उठल्यानंतर शेंडी हातात धरले. ओय धनानंद, धनानंद आवाज दिला. एकदा, दोनदा, तीनदा धनानंद आणि धनानंदचे सैनिक सगळे वरतून बघायला बाहेर आले. ए धनानंद, चाणी पुत्र चाणक्य शपथ घेत आहे, या शेंडीची गाठ मी तेव्हाच मारेल, तेव्हाच सोडेल की तुला या सिंहासनावरून खाली उतरेल. शेंडी बाजूला फेकले, निघून गेला चाणक्य. धनानंद सांगितलं, राजद्रोही पकडायला मारा. तो चाणक्य धनानंद राजाला तो एक चाणक्य संत नाही सापडला, तो साधू नाही सापडला. कित्येक दिवस राजाला त्यांनी बोटाव फिरवलं. कसं फिरवलं? बोटाव. आणि एक शिष्य बघितला. कोणता शिष्य? पाटलीपुत्र मध्ये चंद्रगुप्त नावाचा एक गुलाम एका गुलामाकडून विकत घेतला 2 रुपयाला. आणि त्याला घडवलं, मडवलं, इतकं घडवलं की चंद्रगुप्तला त्याचा गुरु विष पाजायचा. काय पाजायचा? विष. ह्या दुसऱ्या लोकांनी काय सांगितलं कोणाला? चंद्रगुप्तला. चंद्रगुप्त मोठा झाला आता, हातात तलवार आहे आता. म्हणे तुझा गुरु तुला विष पाजतोय आणि तू तुझ्या गुरुच्या पुढे पुढे करतो, त्या गुरुच ऐकतो. अरे तुझा गुरु चांगला नाहीये, विष पाजतो तुला. लोकांचं ऐकलं चंद्रगुप्त आणि बघितलं तर खरंच चाणक्य विष पाजत होता रोज थोडं थोडं. कोणाला? शिष्याला. का पाजत होता माहितीये तुम्हाला? विष सहन करण्याची शक्ती माझ्या शिष्यात यावी आणि म्हणून तो रोज विष थोडं थोडं पाजायचा. कारण याला जर कोणी विष देऊनही मारलं तरी त्या विषाने हा वाचला पाहिजे. पण लोकांनी कानात ओतलं ना. चाणक्याचा शिष्य चंद्रगुप्त बिघडला ना लोकांच्या सांगण्यावरून आणि गुरुवर तलवार उभा केले. पाहिलं का? गुलामाचा राजा केला चंद्रगुप्तला, पण गुरुवर उलटला आणि गुरुला बंदी केलं आणि हा स्वतंत्र जगायला लागला. एक दिवशी भद्रकाळ यांनी पकडला, खजाना लुटायचा आहे आणि म्हणून चंद्रगुप्तनं भद्रकाळचा त्या खजाना लुटला. त्या खजान्यामध्ये भरपूर सारं सोनं होतं आणि पेट्या होत्या आणि त्या पेट्यामध्ये प्रत्येक पेट्यामध्ये 2-2 कोबरा नाग होते. जरी समजा आपलं सोनं चोरी गेलं तर कोबरा नागात ठेवल्यामुळं कोणीच उघडणार नाही, चोरीला जाणार नाही. गेलेलं सोनं कोणाच्याच हातात लागणार नाही. म्हणून काही लोक सापाचा उपयोग असा करत होते. सोनं तर चोरलं, सोनं तर लुटलं चंद्रगुप्तनं. चंद्रगुप्तची एक टोळी तयार झालेली आहे आणि ते लुटलं, सगळं सोनं आणलं आणि एका ठिकाणी ठेवलं. आणि ठेवल्यानंतर चंद्रगुप्तला वाटलं, वा आपण आता एवढं सोनं लुटलंय, आता आपण उघडून बघू पेटी. पहिली पेटी उघडल्या बराबर कोबरा नागाने दंश केला, खटकन बेशुद्ध पडला चंद्रगुप्त. सगळे घाबरले. अरे सापाईच्या कोणी जवळ नाही आलं. चंद्रगुप्त पडला. चंद्रगुप्त सकाळी सकाळी शुद्धीवर आला. का आला? कोबरा नाग चावल्यावर कोणी वाचत?
आणि मग कोणी आलं आणि बघितलं, अरे म्हणे हा तर जिवंत कस काय, बघितली नाडी गिडी, बघितली जीभ वगैरे, म्हणे यांनी एवढं मोठं विष सहन कसं केलं. आणि मग कळालं त्या वैद्याला की तुम्हाला तुमच्या गुरुनं जे विष पाजलेलं आहे ना थोडं थोडं करून, ते तुमच्या भल्यासाठी पाजलं होतं. तुम्हाला विष सहन करायची शक्ती तुमच्या गुरुमुळे भेटलेली आहे. त्यावेळेस चंद्रगुप्त गुरुला तिथून हात जोडतो. मला विष पाजलं म्हणून तर मी माझ्या गुरुला सोडून दिलं. त्या विषामुळेच तर मी आज वाचलो. मी सापाचं विष सहन करू शकतो असं मला तयार केलेलं आहे. इतका हा गुरुचा उपकार त्याला नंतर कळाला. आणि मग चंद्रगुप्त पुन्हा चाणक्याकडे आला आणि पुन्हा त्या ठिकाणी गुरुचा ऐकायला लागला. गुरुची आज्ञा वृथा जाऊ नये दीजिए. गुरु बनवतो माणसाला, शिष्यांना. कोणत्याच गुरुला असं वाटत नाही की आपल्या शिष्याचं वाईट व्हावं. तुमच्या एखाद्या बापाला वाटतं का की माझ्या पोराचं वाईट व्हावं? कोणालाच वाटत नाही. आणि म्हणून गुरु शिष्याची कथा मी तुम्हाला रात्री सांगितली, माहितीये. गुरुकडे सगळं सामर्थ्य होतं, सिद्धी होती. अरे सोन्याचा पाऊस पाडू शकत होता तो गुरु, धान्याचा पाऊस पाडू शकत होता, पाऊस सुद्धा पाडू शकत होता. पण भिक्षा मागूनच खाल्ली ना, लोकांनी शिव्या दिल्या, बोलले लोक, तरी पण त्याचा जो विधी होता तोच केला ना. पण लोक जास्त टोचून बोलल्यामुळं लोकांसाठी सुखाळ करण्यासाठी त्या गुरुनं धान्याचा पाऊस पाडला. अशी गुरुभक्ती मित्रांनो, हे कळालं पाहिजे आपल्याला. हेच कळत नाही आपल्याला. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा शिदोरी सत्संग, शिदोरी सप्ताह दरवर्षीच दिनांक 15 एप्रिल ते 21 एप्रिल या ठिकाणी साजरा होत असतो. तुम्हाला याच ठिकाणी पुढच्या वर्षीचं निमंत्रण देतो की आपण पुढील 15 एप्रिलला पुन्हा या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. दंडवत प्रणाम.